यानंतर बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघड झालाय, त्यामुळे सर्वच जण हादरून गेलेत। एक भोंदूबाबा लोकांचे भूत उतरवण्यासाठी अघोरी प्रकार करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। या भोंदूबाबाच्या मुसक्या आवळण्याची मागणी होताना दिसतेय, तर स्मशानभूमीमध्ये चुटकी वाजवून अघोरी पूजा करणे, भूत काढणे, करणी करणे यासह अनेक अघोरी प्रकार कोल्हापुरात होत असल्याचं उघड झालंय। या भोंदूबाबाच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकलेला आहे। नागरिकांनी तक्रार केली होती, त्यानुसार हा छापा टाकण्यात आलाय। अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप या भोंदूबाबावर आहे। दरम्यान हा भोंदूबाबा फरार आहे, त्याचा शोध कोल्हापूर पोलीस घेत आहेत। स्वतःला चुटकीवाला बाबा समजणाऱ्या मांत्रिकाच्या घरावरती आता पोलिसांनी छापा टाकलेला आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलीस एकूणच या परिसरामधल्या लोकांच्याकडून माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतात। हाच चुटकीवाला बाबाचा दरबार असायचा आणि या दरवाजावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला गेलं तर जय श्री महाकाल दरबार या नावानं त्याचा या ठिकाणी दरबार भरायचा आणि आतमध्ये या रूमच्या पाहायला गेलं तर आतमध्ये अघोरी पूजेचं साहित्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि पोलीस या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतात। काही या बाबतच्या तक्रारी आहेत ते पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलीस आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच या चुटकीला बाबाचा दरबार या ठिकाणी कशा पद्धतीने चालायचा याची माहिती आहे ते पोलीस या ठिकाणी घेत आहेत। या ठिकाणी अघोरी प्रकार असायचे, मंत्रोच्चार असायचे आणि त्यातून आहे ते भूत बेद आणि ज्या बाधा झालेल्या आहेत त्या काढण्याचा दावा आहे तो हा सगळा बाबा आहे तो करायचा। आणि एकूणच या सगळ्या बाबीनंतर आता पाहायला गेलं तर पोलिसांनी याची नोंद घेत आहे ते त्याच्यावरती छापा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी कुलूपबंद या ठिकाणी खुले असल्यामुळे पोलिसांना यामध्ये आतमध्ये शिरता येत नाही। मात्र एकूणच या तक्रारीवरून पोलीस आता याबाबतची सगळी माहिती घेताना पाहायला मिळते। माझ्यावरती त्यांनी पैसे घेतलेले आहेत 25,000 रुपये, मला फसवलेलं आहे त्याने काही गोष्टीसाठी। हे काम करून देतो, काम माझं ते सगळ्या गोष्टी करून देतो म्हणून माझ्याने फसवलेलं आहे। आणि काही म्हणजे काय काय करायचं होतं नेमकं ते काय मला तुझं करणे काढून देतो, तुझं कामाचं हे करून देतो म्हणून सांगत होता। किती रुपयांची फसवणूक? 25,000ची फसवणूक केलेली आहे। त्याच्यावर कारवाई होते फास्टमध्ये एवढी अपेक्षा आहे बाबा। त्याने भरपूर लोकांना फसवलेलं आहे। तिथं कोण म्हणजे मीडियासमोर येत नाही, मीच फक्त स्वतः धाडस केलेलं आहे मीडियासमोर यायसाठी। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर असे अनेक तक्रारदार आहेत। हे तक्रारदार आता माध्यमांच्या समोर आलेले आहेत, मात्र अनेकांची फसवणूक झालेली आहे। या बाबांना अनेकांची फसवणूक केली आहे, त्यामुळे पोलिसांच्याकडे ती कारवाईची अपेक्षा करताना पाहायला मिळतात। अर्थात पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मात्र ही खोली कुलूपबंद असल्यामुळे पोलिसांची सुद्धा अडचण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे ह्या भोंदूबाबाला शोधून आणून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आळवाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा इथले नागरिक करताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेल, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।